श्री स्वामी समर्थ. तुळ राशी 29 जून ते 5 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात नशिबाची साथ तुमच्या बाजूने राहणार का? करिअरमध्ये अपेक्षित प्रगतीची संधी मिळेल का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन मनावरील ताण कमी होईल का? कुटुंबातील मतभेद दूर होऊन आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील का? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात येणार आहेत का? चला तर पाहूया तुळ राशीला हा आठवडा कसा जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी संतुलन, नवीन संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक बाबींमध्ये हळूहळू स्थैर्य निर्माण होईल आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ मिळेल. संयम, विवेक आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि भविष्यातील यशासाठी भक्कम पाया तयार होईल. हा आठवडा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी संतुलन, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. योग्य वेळी घेतलेले निर्णय, प्रभावी संवाद आणि शांत स्वभाव यांच्या बळावर अनेक अडथळे दूर होतील. या आठवड्यात तुमची निर्णयक्षमता आणि समजूतदारपणा तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देण्यास मदत करेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे आणि कौशल्याचे योग्य मूल्यमापन मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामातील अचूकता, जबाबदारीची भावना आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे प्रभावित होतील. अनेक दिवसांपासून रखडलेले प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगला समन्वय राखणे आवश्यक राहील. एखाद्या महत्त्वाच्या बैठकीत किंवा चर्चेत तुमचे मत निर्णायक ठरू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरी, बँकिंग, कायदा, शिक्षण, प्रशासन किंवा खासगी क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीचे संकेत मिळतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा विस्ताराचा राहील. नवीन ग्राहक, नवीन करार आणि नवीन गुंतवणुकीच्या संधी मिळू शकतात. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता आणि विश्वास ठेवल्यास मोठा फायदा होईल. ऑनलाईन व्यवसाय, फॅशन, कला, डिझाईन, सल्लागार सेवा, मार्केटिंग आणि आयात निर्यात क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष यश मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळाल्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचीही शक्यता आहे. घरगुती खर्च वाढण्याची शक्यता असली तरी तुमचे नियोजन चांगले असल्यामुळे आर्थिक संतुलन बिघडणार नाही. घरासाठी नवीन वस्तू, खरेदी, सजावट किंवा आवश्यक दुरुस्तीसाठी खर्च होऊ शकतो. भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी बचतीवर अधिक भर देण्याची गरज आहे. जमीन, घर किंवा वाहन खरेदी विक्रीशी संबंधित व्यवहारांमध्ये यश मिळू शकते. शेअर बाजार किंवा इतर गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मित्र किंवा नातेवाईकांसोबत पैशांचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी आनंददायी आर्थिक बातमी मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण शांत, आनंदी आणि प्रेमळ राहील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद मिटण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर समजूतदारपणा आणि सहकार्य वाढेल. घरातील एखाद्या शुभकार्याचे नियोजन सुरू होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. त्यांच्या मदतीने काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मुलांचे शिक्षण, करिअर किंवा इतर यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. दूर राहणाऱ्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. एखाद्या कौटुंबिक समारंभात सहभागी होण्याचा योग येऊ शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक राहील. तुमच्या समजूतदार आणि शांत स्वभावामुळे घरातील वातावरण अधिक सौहार्दपूर्ण राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल राहील. जोडीदारासोबतचा संवाद अधिक खुला आणि सकारात्मक राहील. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा योग्य काळ आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर होतील आणि नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. वैवाहिक जीवनात प्रेम, सहकार्य आणि समजूतदारपणा वाढेल. जोडीदार तुमच्या प्रत्येक निर्णयात साथ देईल. भविष्यासाठी काही महत्त्वाच्या योजना आखण्याची संधी मिळेल. एकत्र प्रवास किंवा विशेष क्षणांमुळे नात्यातील गोडवा अधिक वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होऊ शकते. ही ओळख पुढे जाऊन गंभीर नात्यात बदलण्याची शक्यता आहे. मात्र कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. नात्यात प्रामाणिकपणा, संयम आणि परस्पर आदर राखल्यास संबंध अधिक मजबूत होतील.
आरोग्य आणि अध्यात्म. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहील, मात्र कामाचा ताण आणि धावपळ यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा लाभ होईल. संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेतल्यास ऊर्जा टिकून राहील. मानसिक शांततेसाठी धार्मिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा होईल. एखाद्या मंदिरात दर्शनाचा योग येऊ शकतो. आध्यात्मिक वाचन किंवा मंत्रजपामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतील. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. प्रवास. कामानिमित्त काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. हे प्रवास भविष्यातील प्रगतीसाठी लाभदायक ठरतील. नवीन लोकांशी ओळख होईल आणि त्यातून करिअर किंवा व्यवसायासाठी चांगल्या संधी निर्माण होतील. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे किंवा धार्मिक प्रवासाचे नियोजन होऊ शकते. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा आणि घाई टाळा. दूरच्या प्रवासासाठी आवश्यक तयारी आधीच करून ठेवा. आठवड्याच्या शेवटी केलेला प्रवास विशेष आनंददायी ठरू शकतो. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय सहज समजतील. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले निकाल मिळू शकतात. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठीही हा काळ सकारात्मक ठरेल. उपाय. दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. पांढऱ्या मिठाईचे किंवा तांदळाचे दान करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. रागावर नियंत्रण ठेवा आणि शांतपणे निर्णय घ्या. दररोज काही वेळ ध्यान आणि प्राणायामासाठी द्या. हा आठवडा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी संतुलन, प्रगती आणि सकारात्मक घडामोडी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी, आर्थिक बाबींमध्ये सुधारणा, कौटुंबिक जीवनात आनंद आणि प्रेमसंबंधांमध्ये अधिक विश्वास अनुभवायला मिळेल. योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर अनेक महत्त्वाची उद्दिष्टे साध्य होतील. हा आठवडा भविष्यातील यशासाठी भक्कम पाया घालणारा आणि समाधान देणारा ठरण्याची शक्यता आहे. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सकारात्मक विचार, योग्य निर्णय आणि नव्या संधींचा लाभ घेण्याचा राहील. कामातील सातत्य आणि संयम यामुळे अपेक्षित प्रगती साधता येईल. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होईल. कुटुंबात सौहार्द टिकून राहील आणि नातेसंबंधांमध्ये विश्वास अधिक दृढ होईल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे वाटचाल केल्यास हा आठवडा समाधान, यश आणि मानसिक स्थैर्य देणारा ठरू शकतो. धन्यवाद.